आज आपण आपल्या 1450 रोपांना असा मॉलिक्यूल सोडणार आहे जेणेकरून की एक्सेस पोटॅश झाल्यानंतर जी साईडची पानं ही पडते ती फाटू नये म्हणून आपण आज सोडणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी विशाल मस्के. आज आपण जेनक्रसचा मॅजिकल हे आपल्या केळी प्लॉटला सोडणार आहे. तर पहिल्यांदा आपण ह्याच्यात कंपोजिशन बघू किती आहे. तर टोटल नायट्रोजनचे पर्सेंटेज 10% आहे. मग ह्याच्यामध्ये नायट्रोजन जे आहे का 8% आहे. ह्याच्यात कॅल्शियम वॉटर सोल्युबल फॉर्ममधले 15% आहे. मॅग्नेशियम ह्याच्यात 2% आहे. आणि जे क्लोराईडचे प्रमाण आहे का ते 2.5% आहे. आणि ह्याचा pH जो आहे का तो 8 ते 9च्या मध्ये आहे. आता ह्या मॉलिक्यूलबद्दल सांगायचं झालं तर ह्या मॉलिक्यूल तयार करताना जो बनाना सेल्सॅप असतो का तो वापरलेला आहे कॅल्शियम विरघळण्यासाठी. म्हणून ह्याच्यात आपण जे एक्सेस घटक देत असतो ना NPK प्लस मायक्रोन्यूट्रन ते सुद्धा ह्याच्यात आहेत, कारण की सेल्सॅप वापरल्यामुळं. आणि आपण आपल्या केळी प्लॉटला एक रेग्युलर कुठलंच कॅल्शियम देत नाही. पहिल्यांदा कॅल्शियम नायट्रेट दिलं, त्यानंतर चिलेटेड कॅल्शियम दिलं, आणि ह्याच्यानंतर आता आपण हे समताचं मॅजिकल हे 2 लिटर देणार आहे. कंपनीचं रिकमेंडेड फक्त 1.5 लिटरचं आहे एकरा, पण आपली रोपं जास्त असल्यामुळं आपण 2 लिटर सोडत आहे. जेणेकरून की कॅल्शियमची कमतरता बसल्यानंतर जे साईडनं पानं ही चिरतात का ते चिरून म्हणून आपण 2 लिटर सोडत आहे. आणि आत्ता पाहायला गेलं तर ह्याचं आतलं फॉर्म्युलेशन जे आहे का तर तुम्ही पाहू शकता हे वत्ताना व्हाईट फॉर्म्युलेशनमध्ये आहे. आणि प्लस ह्याच्यामध्ये आपली जी 1 लिटरची बॉटल आहे का 1550 ते 1750 ग्रॅमच्या मध्ये भरते वजन ह्याचे. आणि आपण बोरान ह्याच्यात वापरलेलं नाही, कारण की काही वेळेस फुटण्याची शक्यता जास्त असते. ह्यासाठी आपण बोरान वापरलेलं नाही. बोरान हे वॉटर सोल्युबल सोबत आपण देणार आहेत.